आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया हवामान शास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त. तापमान कमाल 28.4 अंश सेल्सिअस तर किमान 10.5 अंश सेल्सिअस. प्रकार सूर्यप्रकाश 8.1 तास तर हवेचा ताशी वेग होता 0.2 किलोमीटर. आर्द्रता सकाळी 83% तर दुपारी होती 31% आणि मागील 24 तासात बाष्पीभवनाचा वेग 3.7 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आजचा पाऊस 0 मिलीमीटर तर आजपर्यंतचा एकूण पाऊस 863.5 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आताच आपण हवामान वृत्त जाणून घेतलं. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सभी डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. आता ऐकूया हमी भावाने शेतमाल खरेदीचे अनुभव याविषयी शत्रुंजय शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक अक्षय जैन, मुक्काम पोस्ट आलेगाव, तालुका पातूर, जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली ही मुलाखत. शेतकरी बंधूंनो, जसं एखाद्या पिकाचं उत्पादन महत्त्वाचं आहे त्याहीपेक्षा महत्त्वाची आहे त्याची मार्केटिंग. आणि जेव्हा एखाद्या वेळेस जर आपल्या शेतमालाचे भाव कमी असले तरी आपल्याला मुख्य आधार जो असतो तो आधारभूत किमती ज्या आहेत आपल्या शेतमालाच्या तर त्यांचा, तर त्या दृष्टीने डाळवर्गीय पिकांचे खरेदी करण्याचा अनुभव असलेले शत्रुंजय शेतकरी उत्पादक कंपनी आलेगाव, तालुका पातूर, जिल्हा अकोला येथील अक्षय जैन हे आपल्या सोबत आहेत. तर त्यांचे या उत्पादक कंपनी आणि त्यांच्या शेतमाल खरेदी संदर्भात त्यांचे जे अनुभव आहेत त्यांच्या शेतकरी लाभार्थ्यांना कशाप्रकारे ते या माध्यमातून मदत करतात ते जाणून घेऊया. नमस्कार अक्षय भाऊ. नमस्कार. अक्षय भाऊ, मला असं सांगा की साधारण तुमचं आलेगाव म्हणजे खूप मोठं गाव आहे आणि आजूबाजू भाग आहे तो भरपूर असा तुमच्या गावाला जुळून आहे. तर तुमचा जो परिसर आहे साधारण तुमच्या भागामध्ये कोणकोणती पिकं घेतल्या जातात? आमच्याकडे आता साधारणतः एक सोयाबीन मुख्य पीक घेतले जाते. हा, त्याच्यानंतर इंटरक्रॉप मध्ये बरेचसे शेतकरी तूर सुद्धा लावणं चालू केलेली आहे. कपाशीचा पेरा एकदम अत्यल्प आहे पण सुरुवात झालेली आहे. आणि मेन क्रॉप आमच्याकडे सोयाबीनच आहे समजा खरीप मध्ये. म्हणजे टक्केवारीमध्ये जर सांगायचं झालं तर किती प्रमाणात सोयाबीन आहे असं म्हणता येईल तुम्हाला? सोयाबीन साधारणतः 90% मध्ये सोयाबीनचं मेन क्रॉप पकडला जाईल.
आणि इतर डाळवर्गीय पिकांमध्ये इतर मग कोणते तूर आणि हे सोडून आणखी कोणते पिकं तुमच्याकडे होतात, जसं मूग उडीद मोठ्या प्रमाणात उडीदाचा होतं? पेरा आमच्याकडे संपलेला आहे. आता मूग उडीदाचा खरीपामध्ये पेरा होत नाही. मुगाचा पेरा आमच्याकडे आता उन्हाळ्यात सुद्धा चालू झालेला आहे. उन्हाळ्यात चालू झालेला आहे. पूर्वी जे परंपरागत आपण खरीपामध्ये मूग उडीद पिकं घ्यायची, हा. ते आता आमच्याकडे साधारणतः संपलेला विषय तो आहे. हं. आता मूग उडीदाचा पेरा हा रब्बी उन्हाळीमध्येच घेतला जातो. बरं, आता तुमची जे शत्रुंजय शेतकरी उत्पादक कंपनी आहे, तर या कंपनीचं स्थापना तुम्ही केव्हा केली? या कंपनीची स्थापना 18/6/2021 एक आमचे 10 डायरेक्टर, त्यात साधारणतः नाव घेता येतील अविनाशजी पायगन, हा. शीतल जैन, राजू चव्हाण, राधेश्यामजी शर्मा, हा. रमेश अप्पाजी बीर अशा सर्व लोकांना सोबत घेऊन आम्ही 10 डायरेक्टर लोकांनी 322 शेतकऱ्यांची सभासद करून ही हा. कंपनी स्थापना केली. तुमचं मग भाग भांडवल किती आहे? आमच्याकडे आमच्या कंपनीचं भांडवल 5,10,000 आहे. तर आता ही जी तुमची शेतकरी उत्पादक कंपनी तुम्ही स्थापन केली, तर तुमचा काय उद्देश होता याच्यामागे? म्हणजे काय साध्य करायचं होतं? कोण्या उद्देशानं तुम्ही हे केली? शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना करण्याचा उद्देश हाच होता की आमचा भाग एकदम अति दुर्बल भाग आहे, प्रायव्हेट एरिया आहे बरं. आणि आमच्या गावापासून 15 ते 20 किलोमीटर कुठलंही मोठं गाव नाही. हं. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचं जीवनमान उंचवण्यासाठी कुठंतरी त्याला चांगली माहिती मिळावी, शासनाच्या नवीन योजना त्यांच्यापर्यंत पोहोचावा हं. आणि त्याला आर्थिक बळकट होईल या दृष्टिकोनातून आम्ही सर्व लोकांनी मिळून 2021 पासून ही कंपनी स्थापना केलेली आहे. आता 2021 पासून तुमची शत्रुंजय शेतकरी उत्पादक कंपनी या भागात कार्यरत आहे. तर मग तुम्ही कोणकोणते उपक्रम त्याच्या माध्यमातून राबवत आहात? त्यात आम्ही आता मेन उपक्रम आमचा पहिले एक बांधावर खत योजना. बरं. शेतकऱ्यांना त्याच्या बांधावर खत मिळावं हं. आणि वेळेत मिळावं यासाठी आम्ही एक बांधावर खत योजना सुरू केलेली आहे. हं. त्याच्यानंतर नवीन ज्या विद्यापीठांनी जाती डेव्हलप केलेल्या आहेत त्या या भागापर्यंत शेतकऱ्यांना मिळत नाहीत, पोहोचत नाही. साधारणतः पोहोचायला 5-5, 10-10 वर्ष लागतात. त्या जातीचं ब्रीडर सीड प्रोडक्शन करून त्या जातीचा पुरवठा शेतकऱ्यांना व्हावा, आमच्या सभासदांना व्हावा, त्यासाठी सीड प्रोडक्शन सुद्धा प्रोग्राम सुरू केलेला आहे. अरे वा. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी याकरती शेतकरी सहला मार्गदर्शन शिबिर, त्याच्यानंतर शासनाच्या ज्या आता पोखरा अंतर्गत आमचे गाव बसलेले आहेत त्यांना आपण कसा लाभ घ्यावा त्या बाबतीत सुद्धा मार्गदर्शन आपण सुरू केलेलं आहे. अक्षय भाऊ, मला असं सांगा की एक तुमच्या भागात मोठ्या प्रमाणात तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं पीक जे आहे ते डाळवर्गीय पीक म्हणजे सोयाबीन आहे. विक्री करण्याच्या दृष्टीनं तुम्ही सांगितलं की आम्ही एक दुर्गम भाग आहे थोडा, म्हणजे मोठ्या मार्केटपासून तुम्ही दूर आहात बऱ्यापैकी. त्या दृष्टीने मग तुमची कंपनीनं काय पावलं उचलली का? शेतकऱ्यांचा माल विकण्यासाठी त्याला आपल्या गावात बाजारपेठ तयार व्हावी आणि त्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा त्यासाठी आम्ही नाफेड अंतर्गत खरेदी योजना जी शासनानं सुरू केलेली आहे त्याचं खरेदी केंद्र सुद्धा मी 2021 पासून इथं उभारलेलं आहे आणि त्याचा बऱ्याच शेतकऱ्यांना लाभ होत आहे. खरेदी केंद्र या ठिकाणी सुरू केलेलं आहे. तुम्ही सांगितलं की 2021 पासून. मागच्या वर्षी पण तुम्हाला बघ हे केंद्र म्हणजे याची खरेदी भेटली होती का? मागच्या वर्षी सुद्धा आम्ही इथं खरेदी केलेली होती. साधारण किती शेतकऱ्यांना या खरेदी केंद्राचा फायदा घेता आला? म्हणजे किती शेतकऱ्यांनी तुमच्या माध्यमातून नाफेडला माल विकलेला आहे? मागच्या वर्षी 3076 शेतकऱ्यांनी माझ्याकडे नोंदणी केली होती आणि या सर्व शेतकऱ्यांनी आमच्या कंपनीला माल विकला. त्यातून 48,376 क्विंटलची आमच्याकडे खरेदी झालेली होती आणि तूर 3936 क्विंटलची खरेदी झालेली होती. त्यातून साधारणतः 722 शेतकऱ्यांना त्या खरेदीचा लाभ मिळाला. आता एवढ्या शेतकऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी खरेदीचा लाभ दिला, तर त्याच्यामुळे जी बाजारपेठ होती म्हणजे तुमचे जे गाव आहे, गाव लेवलला म्हणा की तुमच्या आजूबाजूला, तर इतर ठिकाणी खरेदी केल्या जात होती आणि तुमच्या केंद्रावर खरेदी केल्या जात होती, याच्यात भावात किती तफावत होती? आमच्याकडच्या शेतकऱ्यांना खरेदीसाठी साधारणतः 25 किलोमीटर पातूर शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. पातूरला खरेदीसाठी न्यावं लागत होतं आणि बरेचसे शेतकरी तिथं माल घेणे तिथं कंटाळून व्यापाऱ्यांना कमी भावात विकायला लागत होता. इथं खरेदी झाल्यामुळे शेतकऱ्यांना मागच्या वर्षी मार्केटमध्ये 4,000 रुपयाचे दर होते, शासनाचे 4,892 रुपये दर होते. साधारणतः 900 ते 1,000 रुपये क्विंटलचा पर क्विंटलचा शेतकऱ्यांना फायदा झाला. म्हणजे तुमच्याशी जुळून जे शेतकरी आहेत त्यांना मार्केटमध्ये दूर खाजगी व्यापाऱ्याला विकायची गरज पडली नाही बऱ्यापैकी शेतकऱ्यांना. बिलकुल पडली नाही. त्या शेतकऱ्यांनी आमच्याकडे नोंदणी केली होती आणि आमच्या कंपनीचे 322च सभासद आहे, परंतु बाकी एक साधारणतः 20 ते 25 गावातल्या आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आला.
सभासद शेतकऱ्यांपर्यंत मर्यादित न राहता तुमच्या आजूबाजूचे परिसरातले छोटे मोठे शेतकरी आहेत त्यांना पण त्या गोष्टीचा फायदा झाला. बरं, आता याच्यात खरेदी करता तर मग आता शेतकऱ्याला कसं कळवता तुम्ही, म्हणजे प्रक्रिया काय असते याची, की त्याला त्या नोंदणी कशी केली पाहिजे, म्हणजे हे नेमकं काय असते? या खरेदीची प्रक्रिया अशी असते की त्या ई समृद्धी म्हणून पोर्टलवर शेतकऱ्यांनी स्वतः नोंदणी करावी किंवा आम्ही शेतकऱ्यांना आमच्या खरेदी केंद्रावर सुद्धा नोंदणीची प्रक्रिया सुरू केलेली आहे, सेवा सुरू केलेली आहे. त्या शेतकऱ्यांनी 7/12, 8 आधार कार्ड आणि लिंक असलेलं पासबुक एवढे डॉक्युमेंट घेऊन त्यांना आमच्याकडे नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर साधारणतः 5 ते 7 दिवसानंतर त्याला आपला माल किती दिवसांना आपण आणायचा तसा त्याला मेसेज येतो आणि तो मेसेज आल्यानंतर त्यांना तो खरेदी केंद्रावर आणावा. तो त्या दिवशी साधारणतः ज्या दिवशी त्याला मेसेज आला त्या दिवशी त्या शेतकऱ्याला माल कधी आणला त्या दिवशी त्या शेतकऱ्याचं मोजमाप होऊन जाईल. याच्यासाठी शेतकरी बंधूंनी कोणत्या दर्जाचा माल तुमच्या खरेदी केंद्रावर आणला पाहिजे? शेतकऱ्यांनी साधारणतः शासनाने जसे निकष ठरवलेले आहे की त्या सोयाबीनचा ओलावा 12% असला पाहिजे, क्षतिग्रस्त दाणे 3% असले पाहिजेत, माती 2% असली पाहिजे, अपरिपक्व दाणे 3% असले पाहिजेत. अशा FAQ दर्जाचा माल एकदम वाळवून चांगल्या प्रतीचा त्यांना FAQ दर्जाचा माल आमच्याकडे आणणे अपेक्षित आहे. मग आता याच्यासाठी तुमची यंत्रणा जी आहे तर ते सगळं चेक करून मग त्याचं म्हणजे काय होते की बऱ्याच वेळा ग्रेडिंगला वेळ लागतो, बऱ्याच वेळा शेतकऱ्याचा तो माल त्या दर्जाचा आहे का नाही हे ठरवण्यासाठी सुद्धा वेळ लागतो. त्याच्यामुळे बरेच शेतकरी खोळंबतात, म्हणजे वाहनं आणून ठेवतात. तर तुमच्या इथं असा काही प्रकार झाला का? मग नाही, आमच्याकडे असे प्रकारच झाले नाही, कारण की आम्ही त्यांना वेळेवर मेसेज दिला जातो आणि साधारणतः 20 ते 25 शेतकऱ्यांनाच रोज मेसेज दिला जातो. त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याला मुक्कामी राहावं लागत नाही आणि ग्रेडिंगचा जो प्रकार आहे त्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित आपला माल त्या FAQ दर्जाचा आणला तर त्या ग्रेडिंग मध्ये त्याला त्रास होत नाही, त्याचा माल त्याला परत न्यावा लागत नाही. बरोबर. आणि त्याला मनता किंवा बुरधण हमालीचा भाड्याचा वाहतुकीचा बुरधण पडत नाही. बारदाना सगळा तुमचा असते, तुमचे म्हणजे जे मोजमाप करणारे लोक सगळे तुमचे असतात? हो, हमाली सुद्धा नाफेड मार्फत म्हणजे आमच्या फार्मा प्रोड्युसर कंपनी जे असतात बारदाना सुद्धा नाफेडचाच असतो, त्यामुळे शेतकऱ्यांना तो काही बुरधण पडत नाही. बस त्यांनी माल आणून मोजून देणे एवढंच त्यांचं काम राहते. आणि मग तुमच्या जे शेतकरी आहेत ज्यांनी तुमच्या माध्यमातून नाफेडला त्यांचं सोयाबीन विक्री केलं तर त्यांचं मग जे पेमेंट आहे ते कोणत्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचते? हे पेमेंट त्याचा आधार कार्ड ज्या खात्याला लिंक आहे त्या खात्यात त्या DBT द्वारे त्याला पैसे पडतात आणि साधारणतः 5 ते 7 दिवसात त्या शेतकऱ्याला पैसे मिळतात. म्हणजे त्याच्या अकाउंटवर जातात, त्याच्यात तुमचा FPOचा काही रोल नाही, म्हणजे तुमच्याकडे येणे FPOचा काही रोल नसते. नाफेड डायरेक्ट त्या खात्यात त्या पैसे जसा माल त्याचा मोजला जातो त्याला एक काउंटर स्लिप दिला जाते, एक काउंटर स्लिप नाफेडला सबमिट केला जाते आणि तो माल वखारला जमा झाला की त्या शेतकऱ्याला साधारणतः 2 ते 3 दिवसात पैसे मिळतात. आणि मग याच्यात जे संपूर्ण तुमचे जे शेतकरी होते त्यांचं संपूर्ण मागच्या वर्षीचं पेमेंट पूर्ण शेतकऱ्यांचं त्यांच्यापर्यंत पोहोचलं की काही ठिकाणी अडचणी आल्या? नाही, त्या शेतकऱ्यांचं पूर्ण पेमेंट मिळालं, एकही शेतकऱ्याचं पेमेंट बाकी राहिलं नाही आणि शेतकऱ्याला एक नया पैशाचं पेमेंट मिळालेलं आहे. बरोबर. आता हे एवढी सगळी तुम्ही यंत्रणा चालवता, हे शेतमाल विक्री केंद्र जे चालवल्या जाते, तर याच्यात तुम्ही किती लोकांना रोजगार या ठिकाणी दिलेला आहे? मग यात साधारणतः एक 50 ते 60 लोकांना रोजगार मिळला जातो. एक 5 ते 6 लोक आमच्याकडे कम्प्युटर ऑपरेटर, ग्रेडर, त्याच्यानंतर ऑफिशियल वर्कसाठी आणि 30 ते 40 लोक हमाली, हे या सर्व लोकांना 50 ते 60 लोकांना रोजगार मिळाला ग्रामीण भागात. म्हणजे तुमच्या लेवललाच त्या लोकांना रोजगार मिळाला जे की त्या ठिकाणी नव्हतं अगोदर? नव्हतं. अक्षय भाऊ, आता मला हे सांगा की यावर्षी पण तुम्हाला केंद्र मिळालेलं आहे का खरेदीसाठी? तुम्हाला परवानगी मिळाली? यावर्षी सुद्धा आम्हाला खरेदी केंद्र मिळालेलं आहे. आम्ही नोंदणी सुरू केलेली आहे, पण अद्यापपर्यंत आम्ही खरेदी चालू केली नाही. साधारणतः 2 ते 3 दिवसात खरेदी सुरू करण्याची शक्यता आहे. यावर्षी नाफेडनं आम्हाला निकषात थोडंसं ग्रेडर त्यांनी स्वतः नेमून दिलेलं आहे, त्याच्यामुळे 2 ते 3 दिवस वेळ होऊ शकतो. साधारण खरेदी चालू होऊन जाईल. मला एक सांगा की हे तुमच्या कंपनीचं सगळ्यात मोठं काम आहे मला असं वाटते, कारण की तुमचा जो भाग आहे तो मुख्य शहरापासून किंवा मुख्य मार्केटपासून दूर आहे. त्याच्यामुळे तुमच्या कंपनीनं हे जे पाऊल उचललं हे तुमच्या शेतकऱ्यांसाठी खूप हिताचं आहे. सगळ्या प्रक्रियेमध्ये जे तुम्ही गाव पातळीवर लोकांना रोजगार मिळवून दिला आणि हे सगळं केलं त्याच्यामुळे तुमच्या कंपनीचे सभासद म्हणजे आणखी आता वाढतील का? हो, निश्चितच. यावर्षी मला असं अपेक्षित आहे की साधारणतः एक कंपनीच्या सभासद जे 322 ची संख्या होती, एक साधारणतः 1500 पर्यंत कंपनीचे सभासद व्हायला हवे.
खऱ्या अर्थानं तुम्ही ज्या उद्देशानं तुमच्या कंपनीची स्थापना केली होती की आपल्याला या शेतकऱ्यांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोचवायच्या आहे, जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की शासकीय योजना असतील, तुमच्या पोखरामधील काही योजना असतील, शिवाय तुम्ही आता एक गाव लेवलला एक मोठी मार्केट त्या शेतकऱ्यांना मुख्य पिकासाठी उभी करून दिलेली आहे. मला एक सांगा की आणखी कोणते डाळवर्गीय वाण तुम्ही तुमच्या खरेदी केंद्राच्या माध्यमातून नाफेडला देऊ शकता? एक तूर आहे, हा हरभरा आहे, हा मूग आहे, उडीद आहे. या 4 पिकाची साधारणतः खरेदी केली जाते. आणि त्यात मी सर्वात म्हणजे एक आभार मानायला पाहिजे, आपल्या महाराष्ट्रात या हमीभाव खरेदी केंद्राला मान्यता दिली. त्या संदर्भात मागच्या वर्षी साधारणतः पूर्ण महाराष्ट्रात 18 लाख क्विंटल खरेदी झाली होती आणि या वर्षी सुद्धा त्यांनी 21 लाख क्विंटल खरेदीचं आपल्याला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे खरोखरच शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होणार आहे. बिलकुल 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 चांगली गोष्ट आहे. तुमचं आणि तुमच्या संचालक मंडळाचं मी अभिनंदन करतो. आणि तुम्ही जी एक महत्त्वपूर्ण मुलाखत जी खरेदी प्रक्रियेसंदर्भात डाळवर्गीय पिकांच्या आधारभूत किमतीने तुम्ही जे खरेदी करता आणि शेतकऱ्यांना अगदी गावात तुम्ही हे सेवा देताय त्याबद्दल तुमचे खरोखरच आभार आहेत. आणि आपण ही जी मुलाखत आकाशवाणी केंद्राला दिली त्याबद्दल मी आमच्या शेतकरी श्रोत्यांतर्फे आभार मानतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आपले सुद्धा. आताच आपण हमीभावाने शेतमाल खरेदीचे अनुभव याविषयी शत्रुंजय शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक अक्षय जैन, मुक्काम पोस्ट आलेगाव, तालुका पातूर, जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली ही मुलाखत आताच आपण ऐकलीत. आता वेळ झाली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव. हे भाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल कमीत कमी 1580 रुपये ते जास्तीत जास्त 1750 रुपये आणि आवक होती 8 क्विंटल. गहू लोकल 2445 रुपये ते 2650 रुपये आणि आवक होती 45 क्विंटल. उडीद 5005 रुपये ते 5005 रुपये आणि आवक होती 10 क्विंटल. मूग 5400 रुपये ते 5400 रुपये आणि आवक होती 55 क्विंटल. तूर 6000 रुपये ते 7245 रुपये आणि आवक होती 375 क्विंटल. हरभरा 5005 रुपये ते 5195 रुपये आणि आवक होती 143 क्विंटल. तीळ 8300 रुपये ते 10800 रुपये आणि आवक होती 10 क्विंटल. मका 3000 रुपये ते 3000 रुपये आणि आवक होती 7 क्विंटल. कापूस 7789 रुपये ते 8010 रुपये आणि आवक होती 2837 क्विंटल. सोयाबीन पिवळे कमीत कमी 4100 रुपये ते 4815 रुपये आणि आवक होती 4557 क्विंटल. सोयाबीन सीड 5230 रुपये ते 5405 रुपये आणि आवक होती 83 क्विंटल. आताच आपण कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया निवेदन. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयीचे हे निवेदन असून शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसान वाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे उन्हाळी भुईमूग लागवड तंत्रज्ञान. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत कुलदीप देशमुख, विषय विशेषज्ञ, कृषी विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र अकोला.
तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरिता आमचा फोन नंबर असा आहे 0724 24 56461 आणि या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. शेतकरी बंधूंनो, कृषीवाणीमध्ये आता ऐकूया जानेवारी महिन्यात करावयाची शेतीची कामे याविषयीची ही माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, कपाशीची शेवटची वेचणी आटोपताच शेतात गुरेढोरे आणि विशेषतः शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी सोडाव्यात. येणाऱ्या हंगामात कपाशीवर शेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होईल. कपाशी पिकाचे फळदड घेतल्यास शेंद्री बोंडअळी सोबत इतर किडींना खाद्य मिळाल्यामुळे त्यांचा प्रभाव जास्त राहतो आणि त्याचा परिणाम पुढील हंगामावरील पिकावर लवकर होतो. त्यामुळे फळदड घेणे टाळावे. तूर आणि हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव 1 ते 2 अळ्या प्रति मीटर ओळीत किंवा 5% शेंगांचे किंवा घाट्यांचे नुकसान आढळल्यास पहिली फवारणी नीम कीटकनाशक ॲझाडायरेक्टिन 300 ppm 500 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकात एकरी 8 ते 10 पक्षी थांबे लावल्यास अळ्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल. ओलिताचे पाणी उपलब्ध असल्यास उन्हाळी भुईमुगाची पेरणी जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात रुंद वाफा आणि सरी पद्धतीने तुषार सिंचनाखाली करावी. TAG 24 किंवा SB 11 या जातीचे हेक्टरी 125 किलो बियाण्यास ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम, रायझोबियम 25 ग्रॅम, PSB 25 ग्रॅम या जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करून पेरणी करावी. नोव्हेंबर महिन्यात पेरलेल्या बागायती गव्हास पेरणीनंतर 18 ते 20, 30 ते 35 आणि 45 ते 50 आणि 65 ते 70 दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अथवा कांडी अवस्था आणि फुलोर अवस्थेत ओलीत करावे. ओलिताची व्यवस्था असल्यास ठिबक सिंचन आणि जोड ओढ पद्धतीने सुरू ऊसाची लागवड करावी. त्यासाठी बेणे प्रक्रिया अवश्य करावी. सुरू ऊसामध्ये उन्हाळी भुईमूग, कांदा आणि लवकर येणारा भाजीपाला इत्यादी आंतरपिके घेतली तर चालतील. ओलिताच्या पाण्याची बचत करण्यासाठी फळझाडांच्या पालापाचोळ्यांचे 2 इंच जाड आच्छादन करावे. आंबा मोहराचे तुडतुडे आणि कोळी या किडीपासून संरक्षण करण्यासाठी डायमेथोएट 30% 16.5 मिली किंवा पाण्यात मिसळणारे गंधक 30 ग्रॅम किंवा डिनोकॅप 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या 4 ते 6 आठवडे वयाच्या रोपांची लागवड करावी. शिफारसीनुसार या महिन्यात भेंडी, गवार, चवळी, काकडी, दुधी भोपळा, काशीफळ, दोडका, कारली, ढेमसी, टरबूज, खरबूज, पालक, मुळा, मेथी आणि कोथिंबीर यांची लागवड करावी. ठिबक किंवा सिंचन पद्धतीने ओलीत व्यवस्थापन करावे. कांदा पिकाची 6 ते 8 आठवड्यांची रोपे सपाट वाफ्यामध्ये 10 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात लागवड करावी. तसेच जनावरांना तोंडखुरी, पायखुरी रोगाविरुद्ध लस टोचावी. आताच आपण कृषीवाणीमध्ये जानेवारी महिन्यात करावयाची शेतीची कामे याविषयीची ही माहिती जाणून घेतलीत. वाचक स्वर सचिन म्हैसने यांचा, सादर करते सूरज गोळे.
शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी. तेव्हा सचिन म्हैसेल यांनी रोप नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढण सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी ऐकलात.